काय बोलते? कोणाच्या मम्मीने? तुझ्यामुळे माझा आवाज गेला माहिती का? जोशी जोडी तू तो चिकलेस. तुझ्यासाठी काय आणू इथून? दोषी कोण आहे? भाऊ माझा. तू दोषी मी दोषी. चॉकलेट आणि तू कोण आहे? दोषी. आणि तुझा भाऊ? जोशी. आणि तुझी बहीण? विदेशी. चॉकलेटची शिट्टी आणि ही टोपशी. टोपशी. फोपशी पण बोलू शकतो. हॅलो गाईस. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. डे 2 इन मालवण. डे 2 ना. आजचा दिवस ना, आपण पहिला दिवस आपला. संध्याकाळी पोहोचलो आपण परवा. कालचा दिवस गेला ना. आज बस डे ना, आज डे 2. सिंधुदुर्ग चाललो. काय बोलायचं काय सुचत नाही. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वेलकम टू अवर चॅनल. डे 2 इन मालवण. बाजूला मेडिकल आहे शुभम उत्तर. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलोय सिंधुदुर्गला. चाललोय किल्ल्यावरती. समोर मालवण जेट्टी आहे. आता आपण जाणार आहे बोटमध्ये. तुम्हाला दाखवतो मग. बघा आपला सिंधुदुर्ग कोर्ट आहे. येस, या आमचा गाईड आहे. ही गाईड मित्रांनो, ही आपली बोट आहे. बोटमध्ये जायचं आपल्याला. बोटचा नंबर पण लिहून घे. नंबर प्लेट काय? नंबर प्लेट पण आहे बोटची. आई शपथ, चिंतामणी कडक एक नंबर रे. आता आपण निघालोय आईस सिंधुदुर्ग फोर्टसाठी. आपल्याला सवय आहे. सगळ्यांनी बोर्डिंग केली आहे. आम्हाला जॅकेट दिलं नाहीये. का? आम्ही पैसे कमी देणार आहे. आणि यांची दिव्या आंबरे फॅमिली. हे काय पोच दिले? जॅकेट नाही घातला आम्ही काहीच. काल स्कूबा डायव्हिंग केली तेव्हापासून असं वाटतं आम्ही जामच मोठे स्विमर झालोय. तेव्हापासून जाम कॉन्फिडन्स आला आम्हाला. स्विमिंगच करतोय. हा. असं वाटतं पायी पाण्यातच हा, प्रिया तर फुल तरंग होती, अशी हात वरती करत होती. आणि काय चिंता करतोय? हात दे ना. ये लाइमस्टोन है। चूनखड़ी मराठी में चूनखड़ी बोलते हैं। अब ये लाइमस्टोन बनाए कैसे? चूना। इसको चूना को बनाया कैसे जाता है? जब आप समुद्र में जब आप जाते हो ना, तो आपको शेल्स मिलते हैं। शेल्स, ये शेल्स को ना क्रश करते थे, उनके पाउडर बनाते थे। उसके पाउडर बनने के बाद उसके अंदर काला को समुद्र की रेत, मिट्टी, भिंडी की सब्जी, भिंडी खाते हो, स्टिकी होती, भिंडी की सब्जी, उड़द दाल, बेल फ्रूट, राइस के फ्रूट, पत्ता, घेवड़े का बीज, मेथी के दाने, ये सारी चीजें मिला के पेस्ट बनाते थे और ये पत्थर को चिपका देते थे। अगर वो क्वांटिटी मिस हो जाती थी ना, ये पूरा चूना निकल जाता था। तो बनाने वाले लोग बहुत फ्लेवर होते, वही लोग ये चूना बनाते, इसलिए पत्थर चिपकाए। मित्रांनो, आपण एंट्री केली आहे किल्ल्यामध्ये. मस्त दरवाजा होता हा एंट्रन्सला. आणि तुम्ही आता माहिती बघितली असेल की कसे बनवले. त्या टायमाला सिमेंट नव्हतं, पण चुना होता. चुना कसं बनवलं यांनी सांगितली माहिती. बघूया आपण. राजांचं चलनीना ना आपण होनमध्ये मोजतो. आता 2.5 ग्रॅम सोनं म्हणजे आजचे मार्केट व्हॅल्यूप्रमाणे जर आपण कॅल्क्युलेट करायला गेलो तर 40,000 रुपये एका नाण्याची किंमत होईल. 1,30,000च्या वरती सोनं चालू आहे. अशी 1 कोटी नाणी वापरली आहे. म्हणजे आताच्या व्हॅल्युएशननुसार 40,000 करोडचा खर्च झाला आहे संपूर्ण किल्ला बांधण्यासाठी. आता एवढा खर्च केला गेला आणि तो किल्ला बांधून घेतला याचं मुख्य कारण काय? छत्रपती शिवाजीराजांना आपण फादर ऑफ इंडियन नेव्ही असं म्हणतो. आपला भारतीय जी आर्मर आहे, युद्ध नौका आहेत, यांच्या सागरी सुरक्षेसाठी हा किल्ला बांधला गेला, नेव्हल सिक्युरिटीसाठी. हे त्यांचं किल्ला बांधण्यामागचं मुख्य कारण आहे. या किल्ल्याचा जो टोटल एरिया म्हणजे आपला जो लँड एरिया आहे ना, हा 48 एकरमध्ये. म्हणजे भारतामध्ये तुम्ही जेवढे सुद्धा सागरी किल्ले पाहिले असतील आजपर्यंत किंवा याच्या पुढे तुम्ही पाहाल, त्यातला हा सर्वात मोठा किल्ला. 48 एकर टोटल लँड एरिया आणि 3.5 किलोमीटर तटबंदीचा घेरा आहे. तटाची उंची ही 35 फूट आणि 7 ते 8 फूट रुंदीला. म्हणजे किती जरी मोठी समुद्राची लाट आली तरी किल्ल्याच्या आतमध्ये काय पाणी येत नाही. आजपर्यंत कधी आतमध्ये पाणी आलं नाही. तर ह्या संपूर्ण किल्ल्याला एकच मुख्य दरवाजा आहे जिकडनं तुम्ही आतमध्ये एंटर केलं. जो तुम्ही दरवाजा बघितलात हा सागाच्या झाडापासून बनवलेला आहे. म्हणजे टिकूडपासून बनवलेला दरवाजा आहे. दररोज सकाळी सूर्योदय झाला की दरवाजा जो तो उघडला जातो आणि सूर्यास्त झाला की किल्ल्याचा मुख्य दरवाजा बंद करतात. ही प्रथा आजही या ठिकाणी चालू आहे. आता
आता हा जो दरवाजा हा दरवाजा बाहेरून आपल्याला दिसत नाही, कारण मध्ये दगडी भिंत बांधलेली. याचा एक बेनिफिट काय की लांबून जर कोणी तोफांचा हल्ला केला किंवा बंदुकीने जर फायरिंग केलं तर हा डायरेक्ट इम्पॅक्ट जो आहे तो दरवाजावरती होणार नाही. आपला जो दरवाजा आहे तो पूर्णपणे सुरक्षित राहावा म्हणून ती मध्ये दगडी भिंत बांधलेली आहे. आता तुम्ही तिकडनं चालून आलात बरोबर आहे, तिथला तुम्ही रस्ता बघितलात, रस्त्याला तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर मध्ये आपल्याला वळण भेटते. आपल्या वस्त्याला मध्ये वळण भेटते. म्हणजे शत्रूने दरवाजा तोडण्यासाठी जर हत्ती आणली किंवा लाकडी उंटे घेऊन जर दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला तर ते पॉसिबल नव्हतं, कारण त्यांना रस्ता सरळ लागतो. वळणावरती धावते वेळी त्यांचा स्पीड जो आहे तो कमी होणार, नंतर रस्त्यामध्ये वळण ठेवतो जेणेकरून कोणी हत्तीचा किंवा लाकडी उंट्यांचा वापर करू नये दरवाजा तोडण्यासाठी. प्लस तुम्ही येथे बघितलं असेल तिथली जागा भरपूर कमी आहे बघा, कंजेस्टेड जागा, जास्त मोकळी जागा त्यावेळेला ठेवली नाही. याचं कारण काय की हजारो जण जर आले युद्ध करण्यासाठी तर तलवार चालवायला त्यांना मोकळी जागा लागणार, आणि मोकळी जागा अपुरी असल्यामुळे एकत्र येऊन ते युद्ध त्या ठिकाणी करू शकत नाही. याचा फायदा काय की शत्रूचं जेवढेही जास्त सैनिक येऊन दे, पण मराठे लढायला जाते ना 10-12 जण जायचे, येणाऱ्या हजारो सैनिकांना रोखू शकत होते. त्याला आपण गनिमी कावा पद्धत म्हणतो, गोरिला वॉर टेक्निक, जेणेकरून शत्रूचा बलाढ्य सैनिक कधी आतमध्ये शिरून तरीसुद्धा शत्रूचं सैनिक पुढे चालू राहिलं. कुऱ्हाडीचा भाल्याचा उपयोग करून दरवाजा डॅमेज करत असेल तर वरनं उखळतं तेल आणि उखळतं पाणी ओतून त्यांना भाजून मारलं जायचं, जेणेकरून जवळ येऊन कोणाला दरवाजा तोडता येऊन. म्हणजे शत्रूने किती जरी प्रयत्न केला असताना तरी आपला मुख्य दरवाजा तोडून ते आतमध्ये येऊ शकत नाही. आता शत्रू एखाद्या वेळेला दरवाजा तोडून आतमध्ये घुसण्यामध्ये सक्सेस होऊ शकत होता, आपण सांगू शकत नाही, आजपर्यंत असं कधी घडलं नाही. पण जर घडलं असतं तर आपल्याकडे कोणता पर्याय होता? आतलं हे जे बांधकाम केलेलं आहे हे देवडी पद्धतीमध्ये केलेलं बांधकाम, त्याला जेवढं सुद्धा कॉन्क्रीट किंवा दगडांमध्ये जे तुम्हाला मटेरियल दिसतंय हे आत्ता भरलेलं आहे सेफ्टी साईड म्हणून. हे कन्स्ट्रक्शनची जी टाईप आहे ना देवडी टाईप, त्याची वैशिष्ट्य काय की याच्यामध्ये कॉन्क्रीटचा वापर करायचा नाही. एका दगडावरती दुसरा दगड अशा पद्धतीने रचला जायचा आणि ते लॉक केले जायचं, जेणेकरून ते बांधकाम टिकून राहायचं. कोणाला एक की स्टोन असतो, आता सेंटरला जो कळस दिसतो ना आपल्याला हा की स्टोन चावी दगड असतो. शत्रू दरवाजा तोडून जर आतमध्ये घुसले तर तो की स्टोन काढायचा की पूर्ण बांधकाम जे आहे ते खाली कोल्याप्स करून जाणार, दरवाजाच्या मध्ये दगड येऊन पडणार. शत्रू मेन दरवाजाचा वापर करू शकत नाही, हा सर्वात लास्ट ऑप्शन असेल. म्हणजे किती जरी प्रयत्न झाला तरी शत्रू आपला दरवाजा तोडू शकत नाही. लक्षात येईल कसं आहे ते. तोपर्यंत तिथे वरती जे बारकं मंदिर दिसतं आपलं, ज्याला ग्लास लावलेला आहे, त्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजीराजांच्या उजव्या हाताचा ठसा म्हणजे हँडप्रिंट आहे. आणि तसंच एक मंदिर खालच्या पॅसेजमध्ये तिथे त्यांचा फुटप्रिंट आहे. ज्यावेळेला हा किल्ला बनून कंप्लीट झाला त्यावेळी राजांच्या किल्ल्यावरती आठवण म्हणून त्यांच्या डाव्या पायाचा आणि उजव्या हाताचा ठसा घेतला गेला. जसं आपण नवीन घर बांधलं की उद्घाटनाच्या दिवशी हळदी कुंकवामध्ये ठसे घेतो, तर हा पहिला किल्ला होता जो राजांनी पूर्ण बांधून घेतला होता पायाभरणीपासून. म्हणून राजा ज्या वेळेला उद्घाटनाला आले त्यावेळेला त्यांचे डाव्या पायाचा आणि उजव्या हाताचा ठसा जो तो घेतलेला आहे. तो आता अजून तुम्हाला कसा दिसतो, कारण जे ओलं कॉन्क्रीट असतं बोटांचं हे आहे. दिसलं शिवाजी महाराजांच्या हाताचा ठसा दिसतो. चला बाकीचं नंबर बघू. ठिकाणी बघ मित्रांनो, तुम्ही आता हाताचा ठसा बघितला का? त्या शिवाजी महाराजांच्या पायाचा ठसा माझी चप्पल दिसतात. जो तेवढं दिसणार नाही, अंधार आहे भरपूर आतमध्ये. काळा आहे बघ हा हो तिकडे बघ. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सज्ज झालेली मागे सेनापती हंबीरराव मोहित्यांची मी कन्या छत्रपती शिवाजी महाराजांची विसून अंमलबजावणी करणार आहे. वा वा वा, छत्रपती शिवाजी महाराज की. व्हेरी गुड. किती हवा आहे ते बघ, थंड मस्त आहे. ते थोडी गरमी असून पण दगडांचं बांधकाम आहे ना. हे तटस्थळ आहे सगळी, लक्ष द्यायला, इथून लक्ष द्यायला शत्रूंवरती. इथे ठेवतात तोफ वगैरे किंवा जे पण त्यांचे हत्यार असतील तसे. चल ते या सगळ्यांनी किती सुंदर ना. बाकी कुठे नका जाऊ. इथून लक्ष असतं बघ त्या साईडला, त्याचा एंट्रन्स आहे गाईस. आपण बघितलेलं पहिले किती उंच आहे बघ. कुठे गेले गो?
चालणार. आता आपण नुकते गेट जवळ बघा या भागामध्ये उभे आहोत. दिसतं आपल्याला हा बापरे पूर्ण भाग बाप. आपल्याला एवढा कव्हर करून परत रिटर्न यायचं आहे. म्हणजे एवढं पटपट एकत्र आहे सर्व ग्रुप आपल्याला जास्त किल्ला दाखवायला भेटणार कारण बोटीचं टाइम लिमिट आहे म्हणून ओरडतो. बघा हा मेन गेट आहे आणि हे जे सर्व हाफ सर्कल दिसत आहेत ना आपल्याला हे सर्व बुरुज आहेत किल्ल्याचे. आता हे टोटल जे बुरुज आहेत त्या किल्ल्यावरती हे टोटल 29 बुरुज आहेत. त्यातले 26 बुरुज हे भिंतीवरती बांधले आहेत आणि 3 बुरुज हे जमिनीवरती बांधलेले आहेत. टोटल 29 वॉच टॉवर्स आहेत त्या किल्ल्यात. आता ह्या फोटोमध्ये पाहून किल्ल्याचा जो टोटल एरिया आहे 48 एकरचा 3.5 किलोमीटरची जी भिंत आहे ती आपल्याला ह्या फोटोमध्ये पाहून लक्षात येईल की केवढा मोठा किल्ला आहे जो आपल्याला आता फिरायचा आहे. आता इथे बघा हा जो पाण्याचा सरफेस आहे ना इथे जे ब्लॅक स्पॉट दिसत आहेत किंवा व्हाईट स्पॉट्स आहेत हा सर्व खडकांचा भाग आहे. आता तुम्ही बोटीमधून बसून आलात. आता हे पाणी वाढलेलं आहे. ज्यावेळी तुम्ही रिटर्न जाल ना थोडं पाणी कमी झालेलं असतं आणि थोड्या वेळाने अजून पाणी कमी होणार. मग लो टाईडच्या वेळेला आपल्याला बराचसा खडक दिसतो जो तुम्हाला येते वेळी दिसला नसेल. परंतु तुम्ही बोटवाल्याने जर नोटीस केलं असेल तर त्यांनी डायरेक्ट बोट गेटपर्यंत नाही आणली. त्याने काय केलं खडकांच्या मधून बोट वळवून जी आहे ती गेटपर्यंत आणलेली आहे. म्हणजे शत्रूंच्या जेवढ्या मोठ्या बोटी येणार जास्त जवळ तेवढे खडकाळी भाग असल्यामुळे त्यांच्या बोटी या ठिकाणी अडकल्या जाणार. हा एक नैसर्गिक सपोर्ट होता त्यामुळे हे बेट जे आहे ते निवडलेलं आहे त्याला किल्ला बांधण्यासाठी. बेट होता का? हा बेट होतं हे कुर्टे बेट होतं. त्या बेटावरती हा किल्ला जो आहे तो बांधला. लँड होती. ओके हा फोटो एक पाहून घ्या. आता आपण जो नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत ते छत्रपती शिवाजीराजांचं मंदिर आहे. आता गाभाऱ्यामध्ये राजांची ॲक्च्युअल जी मूर्ती आहे जी दगडी मूर्ती आहे ही अशा प्रकारची आहे. तुम्ही तुम्हाला फोटोमध्ये काय दाखवतोय कारण मूर्तीवरती पूर्ण पोशाख आहे म्हणजे गेटअप आहे सगळं. आता ह्या पोशाखाच्या आतली मूर्ती राजांची कशी आहे आपल्याला कळावी म्हणून मी तुम्हाला फोटो टाकली आहे. हातामध्ये कडा आहेत, पायामध्ये वाळ आहेत, इथे बाजूबंद आहेत, कानामध्ये कुंडल आहेत, डोक्यावरती चंद्राची कोर आहे, अर्ध पद्मासनामध्ये बसलेले आहेत, सर्व ज्वेलरीज वगैरे टाकलेले आहेत आणि मूर्तीला दाढी मिशी नाही. आता छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की घोड्यावरती बसलेले हातामध्ये तलवार घेऊन दाढी मिशी असलेला चेहरा आपल्या नजरेसमोर उभा राहतो. आता हे जे मूर्ती बनवली आहे ना ती राज्याभिषेकाच्या वेळेला राजांचं जे लुक होतं त्या लुकप्रमाणे ही मूर्ती बनवली गेली आहे. त्यावेळेला राजे काही घोड्यावरती बसले नव्हते, ते बैठे होते, सिंहासनावरती बसले होते, दाढी मिशी काढली होती कारण क्राऊन सेरेमनीच्या वेळेला दाढी मिशी वगैरे जी आहे ती काढली जाते त्यामुळे आपल्याला दाढी मिशी दिसत नाही या मूर्तीला. तसं जेवढ्या ज्वेलरीज त्यावेळेला 2 मिनिटं थांब नंतर सांग. ते जे सर्व ज्वेलरीज वगैरे त्यावेळेला घातले होते हे सर्व ज्वेलरीज वगैरे जे ते दाखवलेले जातात त्याच्यामुळे आपल्याला एक वेगळ्या पद्धतीमध्ये मूर्ती जी आहे ती पाहायला भेटते. आलं लक्षात. चला या पुढे एंट्रन्सचं तिकीट पुढे पुढे करते काहीच नेहमी आणि तोंड आपटते. तर पूर्ण भारतातलं शिवकालीन असं आपल्या राजांचं एकमेव असं मंदिर. छत्रपती शिवाजीराजांचे 2 नंबरचे मुलगे म्हणजे छत्रपती राजाराम राजे त्यांनी या ठिकाणी त्यांचं मंदिर जे ते बांधलेलं आहे. आपले राजे वारले 3 एप्रिल 1680ला 1680 मध्ये ते एक्सपायर झाले. त्याच्या 15 वर्षानंतर म्हणजे 1695 मध्ये ते मंदिर जे आहे ते बांधलेलं आहे. आता गाभाऱ्यामध्ये राजांची जी आतमध्ये मूर्ती आहे याचा फोटो मी तुम्हाला एंट्रन्स जवळ दाखवतो. तशाच प्रकारे आतमध्ये मूर्ती बनवलेली आहे आणि ह्या मूर्तीवरती पूर्ण पोशाख आहे म्हणजे रॉयल गेटअप मध्ये मूर्ती आहे. आता हा जो गेटअप आहे तो दररोज चेंज केला जातो. एव्हरी मॉर्निंग राजांचा जो गेटअप आहे तो चेंज करून त्यांना रॉयल पोशाखामध्ये आणलं जातं. संध्याकाळच्या वेळेला हा पूर्ण पोशाख बदलून सिंपल धोतर आणि शॉल असा सिंपल पोशाख जो आहे तो मूर्तीवरती केला जातो रोज. हा दररोज चेंज होतो पोशाख. आता ज्या वेळेला पोशाख बदलला जातो त्यावेळी ते नौबत होते. नौबत हा प्रकार काय की ते नगाडे वगैरे वाजवले जाणार. नगाडे वाजवले की राजांना आतमध्ये मोराच्या पिसाने दोन्ही बाजूने वारा घातला जातो. त्यानंतर त्यांची नजर उतरली जाते. नजर उतरल्यानंतर त्यांना मुजरा केला जातो. ही पूर्ण प्रोसेसला आम्ही नौबत म्हणतो. मग एकदा का पहाटेला नौबत झाली की किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा उघडला जातो. मग संध्याकाळी दरवाजा बंद करते वेळी ही सेम प्रोसेस जी आहे ती पुन्हा रिपीट केली जाते. म्हणजे पुन्हा ते नगाडे वगैरे वाजवणार, राजांना सॅल्यूट करणार, त्यानंतरच जे ते किल्ल्यामध्ये अलाउड करतात. नौबतचे जे कुटुंब आहे आणि त्यांचं वय वर्ष ज्या वेळेला 44 होतं म्हणजे राज्याभिषेकाच्या वेळेला त्यावेळी त्यांच्या ताब्यामध्ये 373 गड किल्ले होते. बरोबर आहे. दख्खनमधले 373 आणि 374वा किल्ला म्हणजे जिंजीचा जो साऊथला होता. एवढे सर्व किल्ले आपल्या राजांनी जिंकले वयाच्या 44 वर्ष. 16 वर्षांचं बालपण जर आपण काढलं तर राहिली किती वर्ष? 28 वर्ष. 28 वर्ष. 28 ने 374ला जर तुम्ही भाग लावाल
तर वर्षाला 20-25 किल्ले कंपल्सरी बसतात. म्हणजे महिन्याला 3 नाही 4 किल्ले त्यांना जिंकायला पाहिजे, तर जाऊन एवढे किल्ले जे आहेत ते राजे जिंकले. म्हणजे केवढी युद्ध केली असतील त्यावेळेला त्या टाईममध्ये. ती 28 वर्ष ही राजांची पूर्ण लढाईमध्ये गेलेली आहे. तो राजभोग उपभोगणं या सर्व गोष्टी राजांनी कधी आपल्या पूर्ण आयुष्यात केल्या नाही. ज्यावेळेला ते छत्रपती बनले, क्राऊन सेरेमनी त्यांची झाली, त्याच्यानंतरची सुद्धा जी वर्ष आहे ती स्वराज्याची घडी बसवण्यामध्ये गेली. कारण त्यावेळेला आपल्याकडे 18 पगड जाती होते ज्यांना राजांनी एकत्र करून स्वराज्यासाठी लढले होते. ह्या सर्वांना काही हक्क दिले गेले. आपल्याकडे जी वतनदारी पद्धत होती, या वतनदारी पद्धत बदलून पगारी पद्धत आणली. त्याविषयी एक सर्वात जुनी चालत आलेली एक पद्धत का होती की जो राजा युद्ध करून जमीन जिंकणार त्याच्या नावे पूर्ण प्रॉपर्टी राहणार. बरोबर. आज तुम्ही राजस्थान फिरायला जाता, त्यावेळेला फक्त पैशाच्या स्वरूपात कर घेतला जायचा. भले तुमचा भाजीपाला धान्य हे विक्री होऊ दे किंवा नको होऊ दे, खजिन्यामध्ये पैसा हा आला पाहिजे. ही पद्धत बदलून एखादा जर शेतकरी असेल ज्याचा माल जर विकला जात नसेल, तो स्वराज्यासाठी जर स्वतःचं शेत घेत असेल तरी सुद्धा त्याचा कर म्हणून तो जमा करून घेतला जायचा. दूध विक्रेता असेल तर त्याच्याकडून तूप जमा केलं गेलं. अशा प्रकारे कर पद्धत जी आहे ती डिवाइड केली गेली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये बरेचसे लोक एकत्र येऊन लढत होते स्वराज्य. हे इन्स्पिरेशन होते. आणि आपला इतिहास नष्ट व्हावा, इन्स्पिरेशन पूर्ण मिटून जावं, पुन्हा कोणी एक लोक एकत्र येऊन येईल आणि आपले किल्ले जे आहेत ते पूर्ण नासधूस केले. त्या किल्ल्यावर सुद्धा राजांचा राजवाडा होता, तुम्ही तुम्हाला पुढे दाखवतो, तो सुद्धा पूर्ण तोडला आणि इतिहास मिटवणं. मग जेवढ्या महत्त्वपूर्ण वस्तू होत्या त्या सर्व ते लंडनला घेऊन गेले. राजांची तलवार म्हणा, वाघनखं म्हणा, जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट त्याची गरज त्यांना भासत होती की त्यांची राज्य करण्याची पद्धत कशा प्रकारे होती, कर सिस्टीम कशा प्रकारे होती. एवढ्या 18 पगड जातीने एकत्र करून त्यांनी एवढी वर्ष रुलिंग कशा प्रकारे करून दाखवलं. म्हणजे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आजही लंडनकडे अवेलेबल आहे. आता राजांच्या बऱ्याच गड किल्ल्यांवरती आपल्याला शंकराचं मंदिर जे ते पाहायला भेटतं. आतमध्ये आपण गेलो की आपल्याला एक विहीर बघायला भेटतं. एक विहीर आहे आणि ज्या विहिरीमधून भुयारी मार्ग काढलेला आहे. म्हणजे अंडरग्राऊंड रस्ता आहे. हा जो रस्ता आहे तो या किल्ल्यामधून डायरेक्ट मालवणमध्ये बाहेर निघतो. म्हणजे जिकडनं तुम्ही आता बोटीचा प्रवास करून या किल्ल्यापर्यंत आलात, त्या पाण्याच्या खालनं जाणारा अंडर द सी टनल जो आहे तो काढलेला आहे. पूर्ण पाण्याखालून जाणारा मार्ग जो आहे तो काढलेला आहे. आता याचा वापर हा युद्धाच्या वेळेला केला जातो. किल्ल्यावरती इमर्जन्सीची सिच्युएशन आली, ज्या वेळेला किल्ला जर सरेंडर करावा लागणार असेल तर अशा वेळेला भुयारी मार्ग जे वापरले जायचे. म्हणजे किल्ल्यामध्ये राशन आणायचं असेल, गन पावडर किंवा काही सप्लाईज वगैरे जर आणायचे असतील तर त्यावेळेला भुयारी मार्गांचा वापर करतात. आता हे जे मार्ग आहे हा मार्ग ब्रिटिशांच्या वेळेला बंद केला गेला. आपल्या सर्वांना माहिती आहे ब्रिटिशांनी आपल्यावरती डिवाइड अँड रूल करून राज्य केलं होतं. म्हणजे येणारी जनरेशन एकत्र येऊन जर लढायला लागली असती, या भुयारी मार्गांचा त्यांना वापर करणं हा सहज शक्य होतं, कारण मराठ्यांना हा मार्ग माहीत होता. त्यामुळे त्यांचा आतमध्ये येण्याचा जो इझी ॲक्सेस आहे तो बंद करता यावा यासाठी हा मार्ग जो आहे तो त्यांनी बंद केला. मग त्यावेळीपासून ब्रिटिश टाईमपासून हा मार्ग बंद आहे. आता ताराराणींच्या वेळेला किल्ल्यावरती आक्रमण ज्यावेळेला आलं होतं ब्रिटिशांचं, त्यावेळेला किल्ल्यावरती रसद पुरवठा करण्यासाठी अंतर्गत भुयारी मार्गाचा वापर केलेला आहे. याचं एक पत्रव्यवहार अवेलेबल आहे. त्यावरून कळलं की किल्ल्यामध्ये चोर दरवाजा आहे, ज्याचा वापर ताराराणींच्या वेळेला झाला होता. याचा जो एक्झिट पॉईंट आहे तो मालवणमध्ये. जिकडनं तुम्ही या बोटीमध्ये बसून आलात ना, तिकडे एक ओझर म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये ब्रह्मानंद स्वामींची समाधी आहे. त्या ठिकाणी एक गुफा आहे. त्या गुफेमध्ये जी मार्ग बाहेर निघतो तो किल्ल्यावरचाच मार्ग, ज्याला जी शिवकालीन गुफा म्हटली जाते त्याच गुफेमध्ये हा मार्ग बाहेर निघतो. पण त्या गुफेमध्ये भूलभुलैया बनवलेली आहे, म्हणजे ट्रॅप रोड आहे. आधीच त्याला समोर 2 दरवाजे दिसतात. कुठच्याही दरवाजेमध्ये घुसले की वेगवेगळ्या दिशांना जाणारे रस्ते दिसतात. म्हणजे शत्रूचा इन्फॉर्मर जर आला तर त्यांनी तिकडनं जर घुसला तर त्याला तो ओरिजिनल मार्ग आहे तो मिळू नये यासाठी ती भूलभुलैया जी ती केलेली आहे. आता त्यावेळेला याला जे व्हेंटिलेशन केलेलं होतं, म्हणजे ऑक्सिजन सप्लाय जो दिलेला होता. आता कसं आहे की नैसर्गिक जी आतमध्ये हवा जाणार तोच त्याला एक ऑप्शन होता, कारण त्यावेळेला व्हेंटिलेशन टेक्निक नव्हतं. म्हणजे हवेतलं ऑक्सिजन वेगळं करून ते कॅरी करू शकत नव्हते, ऑक्सिजन सिलेंडर नेऊ शकत नव्हते. मग आतून जाताना मशाल घेऊन प्रवास करायचे, कारण मशालीला पेटायला ऑक्सिजन लागतं. ऑक्सिजन लेवल जर ड्रॉप झाली तर मशाल हळूहळू विजायला चालू होणार. म्हणजे मशाल हा त्यांच्यासाठी एक इंडिकेटर होता ज्याचा वापर करायचा त्या आतमध्ये जाते. आपण आतमध्ये जाऊया, म्हणजे दाखवूया. ही जी भिंत दिसते आहे ना, याच्या सरळ जर खालती बघा तर आतमध्ये एक दगड लावलाय बघ प्रेस, तो दगड लावून हा मार्ग जो आहे तो बंद केलेला आहे. या मार्गामध्ये उतरायला इथे छोट्या छोट्या अंतरावरती काही दगड लावलेले आहेत. या दगडांवरून ते सैनिक जे आहेत ते खालती उतरायचे. हे जे 2 होल दिसत आहे त्यांना मशाली लावल्या जायची, म्हणजे आतनं प्रवास करताना मशाल घेऊन प्रवास करायचा.
आता ह्या मार्गाला ही जी सिमेंटची बाउंड्री बनवली हे आत्ता केलेलं आहे. आधीचं बांधकाम एवढंच होतं. त्याला वर्ण पूर्ण बंद करून ठेवायचं. म्हणजे बाहेरून जर कोणी पाहिलं तर त्यांना हा फक्त मंदिर वाटणार, आतला मार्ग जो आहे तो त्यांना कळणार नाही. यासाठी मंदिराच्या आतमध्ये मार्ग जो आहे तो काढलेला आहे, जेणेकरून तो शत्रूच्या इन्फॉर्मरच्या नजरेत मार्ग पडत नव्हता. आणि जे पाणी आहे पावसाचं पाणी, आता मार्ग बंद असल्या कारणाने पावसाचं जे पायरीवरून पाणी येतं तिकडे तो होल आहे, त्यातून पाणी आतमध्ये जातं, घरे नाही येत. एवढंच आहे, दिसतंय एवढं आहे. पाणी अगदी कमी आहे. रस्ता कुठे आहे? 3-4 इंच पाणी आहे. मागवलं जातं. दिसतोय का? आहे. असेल बाहेर पडा, क्रॉस करून. राजा म्हणतो कारण लोकांसाठी त्यांनी काम केलं. त्याच्यामुळे तो एक वेगळेपण असल्यामुळे जेवढे लोक त्यांना जोडतील ते सर्व जोडत होते. आणि जे लॉयल होते त्यांना राजासुद्धा ॲक्सेप्ट करतात. म्हणजे ते मुसलमान जरी असले तरी त्यांना ॲक्सेप्टन्सी होतं. आता राजा याचा अर्थ असं नाही की राजा सेक्युलर होते, सेक्युलर नव्हते, स्वतःच्या धर्माला मानायचे. पण दुसऱ्याचा धर्माचा कधी आपण अपमान केलेला नाही. राजांनी कधी आपल्या आयुष्यामध्ये कुठची मस्जिद बांधली नाही, नाही कुठची मस्जिद बांधलीसुद्धा नाही आणि पाडलीसुद्धा नाही. त्याच्यामुळे कसं होतं की त्या प्रत्येक जेवढे सुद्धा उत्सव आहेत, आता राजांच्या मंदिरामध्ये मोहरम उत्सवसुद्धा होतो. आता 2 फॅमिलीज मॉमेडियनच्या आहेत किल्ल्यावर, ते इथे राहतात. आता दररोजचं जे नगाडा वाजवायचं काम आहे ते त्यांच्या फॅमिलीकडे, तर त्यांची फॅमिलीसुद्धा अजूनसुद्धा राजांसाठी दररोज संध्याकाळी पहाटेला नगाडा वाजवायचं काम करतात. आणि विहिरी आहे ज्यांचं पाणी अजूनही पिण्यासाठी वापरलं जातं. म्हणजे आतमध्ये ज्या आम्ही फॅमिलीज राहतो किल्ल्यामध्ये त्यांना पिण्याचं जे पाणी आहे ते या 3 विहिरींचं आहे. या 3 विहिरींना नावंसुद्धा दिलेली आहेत. दूध, साखर, दही अशी या विहिरींची नावं आहेत. या साईडला जी विहीर आहे याला आम्ही साखर विहीर म्हणतो, या साईडच्या विहिरीला दूध विहीर आणि पुढे दही विहीर. आता दूध, साखर, दही, तूप आणि मध म्हणजे आपण पंचामृत मानतो, जे प्रसादासाठी वापरलं जातं. आता ह्या किल्ल्याला 4ही बाजूने समुद्र आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायची, समुद्र असल्या कारणाने बाहेरून गोडं पाणी येणं पॉसिबल नाही. म्हणजे बेटावरती जो पाऊस पडणार आणि हे पावसाचं पाणी जे बेटावरती साठवलं जातं ते पाणी या विहिरीला येतं. ज्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग ही कन्सेप्ट जी आहे ती केलेली आहे. विहिरी ज्या ठिकाणी खणल्या आहेत त्याचं लोकेशन बघाल तर बराचसा खडकाचा भाग आहे बघा. यामुळे होतं काय, खडकाळी भागामध्ये जास्त प्रमाणात पावसाचं पाणी जे आहे ते साठवलं. तसंच हा दगड फोडून या साईडला एक कंपाऊंड टाकून तलाव केला. ज्यावेळी आपण तिकडनं फिरून येऊ त्यावेळेस मग ते दिसेल कंपाऊंड टाकलेलं. ह्या तलावामध्ये जे पाणी साठतं ते जमिनीमध्ये मुरतं आणि विहिरींच्या घरांना मिळतं. आता हे जे येणारं पाणी आहे पूर्ण फिल्टर होऊन यावं, स्वच्छ व्हावं, यासाठी याला जो दगड वापरला आहे ना याला आपण कोकणामध्ये चिरा असं म्हणतो. आता ह्या दगडाला बरीच सारी छिद्र आहेत. आता ही छिद्र असल्यामुळे साईडने येणारं पाणी हे या छिद्रांवाटी निघून स्वच्छ होऊन साफ होऊन ते पाणी विहिरीला भेटतं, ज्यामुळे पाणी जे आहे ते एकदम स्वच्छ राहतं. तसंच या विहिरींचं बांधकाम अशा पद्धतीने केलं आहे की सूर्यप्रकाश हा डायरेक्ट पाण्यापर्यंत पोचत नाही. म्हणजे मधल्या पॅसेजवरती सावली राहा, काही प्रश्न येत नाही. एक साईडला सावली, एक साईडला थोडंसं ऊन. पाण्यावरती ऊन पडलं तर काय होतं पाण्याचं? बाष्पीभवन ऐकले शब्द? काय असतं बाष्पीभवन? हा काय आम्ही चाललोय राईडला, बंपर राईडला. बघू जाऊ मला कसं वाटलं? आता आम्ही दोघं चालले होतो काहीच हे जाऊ आले मस्त. तुमची चला बसा. काय इथं डोपरवर पाण्यात पडताय, उभं राहायची जागेवर. चला चला गुडघ्याला चला चला बस. सोडा सोडा सोडा. तू उभा राहा जागेवर उभा राहा. खाली कशी गेली? सोडलं नाही टायमावर, पडताना सोडायचं नाही तर खालीच जाणार. चला या इकडे. पॅरासिलिंग आहे का तुमचं? पॅरासिलिंग आहे, जाऊ जॅकेट काढा, पाठवणार. रेडी रेडी घ्यायचं का तुझा? तुझा पहिले तुझा. गेट सेट गो.
दादा डिस्क 200 घे चल 300 घे चल कर डिप चल कर डिप हां जास्त नाही करू डिप कर आया मजा भाई बदला लेट येण्याचा बदला अब तू देख बेटा अब तू देख घे बस झालं रडतील मला मार्केट नव्हतं कडक भाई कडक या आता ते मारीत ना त्या कुठं कायला नाही मग चांगलं आहे मग Come on guys. हे आज सोडा रे तुझी फाटली एवढी तर बोलते मी मोबाईल जातो वरती तू पहिल्यांदा करणार आहे का ए 2-3 ट्रिपीसाठी कंटाळा आहे 5.5 लाख कैसा लगा बेटा कैसा लगा